तर कुठे होतो आपण? हा. तर त्या दोन वृत्तीच्या मध्ये गॅप आहे आणि तिथे वृत्ती नाही म्हणजे ती निर्विचार स्थिती आहे, तिथे काहीच नाही. त्यामुळे फक्त तिथे आपला आत्मरूप आहे आणि ते सच्चिदानंद आनंद रूप असल्यामुळे तिथे तो आनंद आहे. तसंच गाढ झोपेमध्येही निरतिशय आनंद आहे, पण तो अज्ञानाने झाकलेला आहे. दोन वृत्तीच्या मध्ये जो आनंद आहे तो पण पार्टली अज्ञानाने झाकलेला आहे, कारण आपल्याला बाहेरचं जग हे तेव्हा खरं वाटतंय, त्यामुळे तो मधला आनंद आपल्याला नोटीसही होत नाही. पण तो ईश्वराने शंकर रूपाने ते मध्ये मध्ये तो आपल्याला जसं काही आनंद देत आहेत. खरं तर तो आनंद आहे तसाच आहे, पण हे जसं थेरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे तसंच हे आहे की विथ रिस्पेक्ट टू सगळे विचार चालू आहेत आणि ते आत्ता आपल्याला आपली खरी स्थिती वाटते. तर त्यामुळे मधली जी खरोखरची आपली आनंद स्थिती आहे ती आपण आत्ता व्यवहार करताना करतो की ती देवाने दिली. तर ते जे देवाचं रूप आहे ते शंकर रूप आहे. आणि तसंच गाढ झोपेत जो आनंद मिळतो तिथे अज्ञानाचं आवरण असल्यामुळे त्या स्केलचा आनंद मिळत नसला तरी खूप आनंद मिळतो. म्हणजे माणूस ला चांगलं चुंगलं चवीचा जो आनंद आहे किंवा जे मैथुनातनही मिळणारा आनंद आहे तो नाही मिळाला तरी तो माणूस राहतो, पण झोप नाही मिळाली तर राहू शकत नाही. आठवडाभर जर झोपच मिळाली नाही तर माणूस वेडापिसा होईल. तर कारण तो आनंद आपल्याला आवश्यक आहे. का आवश्यक आहे की या शरीराबद्दल, या मनाबद्दल, या बुद्धीबद्दल जे मी म्हणून आपण धरतोय ते एकीकडे बंधन जरी असलं तरी मनुष्य शरीरात आपण आल्यानंतर याच बंधनातनं पुढे जायचा मार्ग आहे. जो मायेचा रस्ता ईश्वराकडे जाणार आहे त्याच्यावर आपण जणू काय आलेलो मनुष्य जन्म मिळालाय म्हणजे. तर त्यामुळे हे शरीर साधना अभ्यासासाठी पण असणं आवश्यक आहे. किंवा एखादा साधनाभ्यास जरी करत नसेल आणि एखाद्याचं अगदी प्राण्याचं जरी शरीर असेल तरी ते शरीर राहिल्यावर त्याची पापाची फळं त्याला सगळी मिळून त्याची पाप कमी होत आहेत आणि तो ईश्वराच्या पुढे कडे अग्रेसर होते. त्या दृष्टीने ते भोग भोगण्यासाठी सुद्धा शरीर राहिलं पाहिजे. म्हणजेच त्या आत्मतत्वाला किंवा त्या जीवात्म्याला या शरीरात स्वत्व ममत्व वाटलं पाहिजे. म्हणजे मीच आहे हा. आणि ते केव्हा वाटतं? जिथे आनंद वाटतो तिथे ममत्व आहे. आपल्याला आपण एखाद्या व्यक्तीवर ममत्व माझं आहे ते केव्हा म्हणतो? जेव्हा ती व्यक्ती आपल्याला अनुकूल आहे तेव्हा म्हणतो. तर तसं ते ममत्व याच्यावर राहिला तो दिवसभरात दोन दोन विचाराच्या मध्ये तो किंचित डोस आपल्याला मिळत राहतो आणि रात्री झोपेत तो आनंदाचा डोस आपल्याला मिळत राहतो. ते देणारे भगवान शंकर आहेत. म्हणून बाहेर व्यावहारिक जी सत्ता आहे, जे बाहेरचं इल्युजन जे भास जो आहे ते देवी आहे. देवीनेच तो भास तयार केलेला आहे आणि आत आपण त्याचा भोग जो घेऊन आनंदित होतो तो जो आनंद जो भाग आहे तो देणारे भगवान शंकर आहे. तेच महाराज सांगतायत याच्यापासून निर्माण होणाऱ्या ऐंद्रिय सुखांना भासक असे जे तत्व आहे ते शंकर रूप आहे. सर्वत्र सच्चिदानंद परमात्मा एकच आहे असे शेवटी उपसंहारामध्ये सांगतायत महाराज. म्हणजे आधीही वेगवेगळी रूप सांगितली आणि मग शेवटी उपसंहार म्हणजे कन्क्ल्युजन किंवा लास्ट समरी जी येते ते. रादर परफेक्ट वर्ड इज कन्क्ल्युजन.
तर त्याच्यात परत ही वेगवेगळी रूपं आधी एक्सप्लेन केली, पण ते सगळं म्हणजे एकच सच्चिदानंद आहे हे शेवटी सांगितलं. आता हे का सांगितलं तर So, एक एक मिनिट, हा, जस्ट गो बॅक. तुम्ही थोडे मिनिट्स आधी म्हणालात की महाराजांनी म्हटलेलं आहे की महाराजांची लँग्वेज खूप गोड आहे आणि ज्यांना ददामी बुद्धी युगांतम आहे त्यांनाच शंकर भगवान काय आहेत ते कळलंय. हा, गूढ आहे, सेंटेन्स मध्ये गूढ. जे गुड, हा, हा, तो मीन्स इट्स लाईक सिक्रेट, राईट? मीन्स ते हा, लवकर गूढ, कळण्यासारखं नाहीये. मिस्टेरियस. 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 सो नेक्स्ट सेंटेन्स मध्ये जे त्यांनी म्हटलंय ना की सर्वांना सुख देणारं, हेच ते मिस्ट्री सॉल्व्ह करणं झालं की अजून पण काही मिस्ट्री आहे? हीच ती म्हणजे हीच ती मिस्ट्री आहे. म्हणजे आता मोठ्या महाराजांनी देताना फक्त सांगितलंय की एकादश सुखभासक म्हणजे 11 सुखांचा भास करून देणारा ईशस्य ही रूपम हे ईशाचं, ईश म्हणजे महेश, भगवान शंकर त्यांचं रूप आहे. आता 11 सुखांचं असं नुसतं म्हटल्यावर काय कळणार आपल्याला कोणती 11 सुख, म्हणून ते गुढ म्हटलेलं. तर ती 11 सुख कोणती, खूप चांगला प्रश्न विचारलास करिश्मा. म्हणजे अजूनही बाकीच्यांना पण हे कळायला खूप उपयोगी पडेल की ही 11 सुख म्हणजे कोणती. तर प्रत्येक जे इंद्रिय आहे त्या त्या इंद्रियाला मिळणारं जे सुख आहे असं त्यांनी सुखाचे 11 भाग केले. म्हणजे समजा म्हणजे 10+1 तेच आहेत ना, 10 हा, इंद्रिय प्लस 1 10+1 अंक? करेक्ट. ओके, सो ओके. म्हणजे खरा आनंद एकच असला तरी आपण इंद्रियांच्या द्वारे तो मिळाला असा जो व्यवहार घेतो, तर आनंद कसा होतो हे आपण मागे एकदा बघितलेलं आहे की एखादी गोष्ट हवी हवी, एखादा भोग हवा हवा वाटला कोणत्याही इंद्रियाचा जो असेल, तर तो मिळाल्या मिळाल्या त्याच्याबद्दलचा जो ध्यास आहे, ते विचार आहेत, ते सडनली स्टॉप होतात और मिनिमाइज होतात आणि मग ती निर्विचार अवस्था जास्त निर्विचार अवस्थेच्या आपण जास्त जवळ जातो आणि आपल्याला आनंद होतो. आणि भयंकर जर आनंद झाला तर त्या मोमेंट ऑफ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ऍक्च्युअल आपण निर्विचार होतो. त्यामुळे तो आनंद एकदम मोठा वाटतो. म्हणजे डोळ्यातनं अश्रू येणे किंवा खदखदून हसणं असंही त्याचा आपण रिस्पॉन्ड आपण करतो. तर पण आपल्याला वाटतं काय वाटलं, ह्या बाहेर सेन्सेसनी हे बाहेर जे विषय आहेत त्याचा आनंद आपल्याला मिळतोय. तर त्यामुळे सुख म्हणजे आनंदाचा भास. कम्फर्ट इज डिराइव्ड फॉर्म ऑफ ऍक्च्युअल हॅपीनेस. सो जॉय अँड कम्फर्ट टुगेदर मेक्स सुख. तर दॅट इज डिराइव्ड फ्रॉम फॉर्म ऑर मिसइंटरप्रिटेड फॉर्म ऑफ ऍक्च्युअल हॅपीनेस. तर तो जो आहे, तर डोळ्यांना सुंदर काही पाहायला मिळालं, निसर्ग म्हणा किंवा असं, तर शांत वाटतं. तर म्हणजे तो डोळ्याला मिळालेलं सुख झालं. तसं त्वचेला मिळालेलं सुख म्हणजे कम्फर्टेबल टेम्परेचर आहे किंवा मऊ मऊ गाद्या गिरद्या आहेत किंवा कानाला सुख चांगलं आवडतं म्युझिक आपण ऐकतोय. तर हे जो सुखाचा जो भास आहे तो 11 वेगवेगळ्या सुखांचा भास आपल्याला मिळतोय. समजा हाताने मी काहीतरी सुंदर चित्र काढलं आणि त्याचा मला आनंद झाला, तर ते डोळ्याला माझं चित्र माझं मी बघून आनंद झालाय आणि हाताने काढलं त्या हातालाही त्या दृष्टीने पण झालंय. तर अशाच त्या 10ही इंद्रिय आणि मनाचा आनंद म्हणजे या सगळ्या 10 गोष्टीपासून मिळताना आनंद ही मनाचा आनंद आहे. आणि शिवाय मनाच्या अनुकूल काहीतरी घडलेलं नुसतं कळलं तरी आनंद होतो. तर हे म्हणून 11 प्रकारची सुख ज्या सेन्स मधनं आल्यासारखे वाटतात त्याच्याप्रमाणे ते 11 भाग म्हटलेले आहेत. म्हणजे हे कोड लँग्वेज आहे थोडक्यात. आणि महाराज हे थोडस डिकोड करून सांगतायत आणि तेच आपण आता फर्दर डिकोड करून सांगतोय की अजून सोपं जायला. अ, अ, तुझं प्रश्नाला उत्तर मिळालं की अजून काही डाऊट आहे? हो, हो, मिळालं. मला तेच विचारायचं होतं, मिस्ट्री काय आणि ती अनरॅव्हल मीन्स केली आहे का महाराजांनी?
याच्यापासून निर्माण होणाऱ्या ऐंद्रिय सुखांना, ऐंद्रिय सुख म्हणजे इंद्रियापासून मिळणारे सुख, ती ऐंद्रिय सुख. ऐंद्रिय सुखांना भासक असे जे तत्व आहे ते शंकर रूप आहे. म्हणजे शंकर रूपानीही तसं म्हटलं तर आपल्याला जो आनंद मिळतोय तो आत्मानंद असताना सुद्धा तो विषयापासून आनंद मिळतोय हे वाटवणारेही शंकर आहेत. आणि आपल्याला जो विषयांपासून आनंद मिळतोय तो ऍक्च्युअल विषयांपासून नसून तो आत्मानंद आहेत हे समजावून देणारेही भगवान शंकर आहेत. म्हणजे कसं आहे, ह्या शक्तीला अनुग्रह निग्रह शक्ती म्हणतात. जसं भास निर्माण करणारी ही देवी आहे, भास काढून घेणारी ही देवी आहे, तरी तसंच त्या भासाचा जो परिणाम आहे तो तो परिणाम जर भास चांगला असला तर तो आनंदरूप परिणाम त्या भासाचा आहे असं भासवणारे पण शंकर आहेत. आणि तो खरा आत्मानंद आहे म्हणून हे करणारेही शंकर आहेत. आणि याचा आपण थोडा अजून विचार केला, कधीही आपण म्हणजे प्रवचन वाचतोय किंवा काय, तर त्याचा बाकी प्रवचनाशी किंवा आपण ऐकलेल्या पौराणिक कथांशी काही संदर्भ आहे का, असा जर आपण विचार केला तर अजून गोष्टी उलगडत जातात. आपण जर पाहिलं तर भगवान शंकरांना आशुतोष म्हटलंय, म्हणजे लगेच प्रसन्न होणारे, आणि ते लगेच लगेच सुख देतात आपल्याला. तर त्या वृत्तीमधल्या गॅपचा विचार केला किंवा छोट्या छोट्या गोष्टीत आपण बघतो काही काही लोकांना अगदी छोट्या गोष्टीतनं पण आनंद मिळतो. तर ते म्हणजे छोट्या गोष्टीतनंही आनंद देणारे असे भगवान शंकर आहेत. आणि त्याच्याबरोबर अ, अ, जेव्हा ते प्रकट रूपात सगुण रूपात असताना छोट्या तपश्चर्येनेही प्रसन्न होणारे भगवान शंकर आहेत. पण ती जर तपश्चर्या बरोबर उद्देशाने नसेल तर तो आनंदही टिकणारा नाहीये. किंवा ते जे सुख आहे, सुख त्यांनी दिलं पण ते टिकत नाही. का टिकत नाही? कारण ते छोट्या गोष्टींनी किंवा मिसइंटरप्रिटेशननी मिळालेलं सुख सुख आहे. आणि तेच भगवान जे आहेत, विष्णू भगवान म्हणजे मूळ रूप जे आहे भगवान विष्णू, ते सहजासहजी देत नाही. ते देतात तेव्हा ते कायमचं देतात. असं भगवान विष्णूंचं रूप आहे. तर त्या दृष्टीने आशुतोष असलेलेही भगवान आहेत. आणि एक म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की बरेचसे जे आपल्याला खूप तीव्र शंकरांची भक्ती करणारे जे भक्त आहेत त्याच्यात बरेचसे आपण असुर प्रवृत्तीचे पाहतो. कारण त्यांचं लक्ष छोट्या सुखांकडे आहे. आणि छोट्या सुखांसाठी जर मागायचं असेल तर छोटी सुख, छोट्या गोष्टीत सुख देणारे भगवान शंकर असल्यामुळे ते लगेच मटेरियलाइज होते. अशा पद्धतीने ते आशुतोष आहेत. म्हणजे सिद्धांत दृष्टीने ते अशा पद्धतीने आशुतोष आहेत. आणि मग ते एक्सप्लेन करायला म्हणून ते भोळे म्हणतात किंवा ते लगेच प्रसन्न होणार आहेत हे असं म्हटलं जातं. तर पुढे सांगतायत महाराज, सर्वत्र सच्चिदानंद परमात्मा एकच आहे असे शेवटी उपसंहारामध्ये सांगतायत महाराज. सुखांना भासक अशी परमात्म्याची वेगवेगळी स्वरूपे आहेत. अंतःकरण विज्ञेय सुख आहेत असा सांख्यांचा किंवा वेदांत्यांचा सिद्धांत आहे. म्हणजे अंतःकरणाने जाणली जाणारी. हेही आपण मागच्या वेळी पाहिलेलं की कोमात असलेल्या माणसाला सुखदुःखाची कल्पना नाही किंवा ऑपरेशन करताना भूल दिलेली आहे तर कापलं तरी कळत नाही. म्हणजे काय, आपल्या बुद्धीचा अंतःकरण तत्वाचा त्या कापलं जाण्याशी जो न्यूरॉन मधून जो संदेश वहन होतं, मज्जातंतू मधून जे संदेश वहन होतं ते नाही झालं तर दुःख नाहीये. तर त्यामुळे दुःख किंवा सुख हे इट इज सब्जेक्ट ऑफ इंटलेक्ट, ऑफ सब्जेक्ट ऑफ अंतःकरण. म्हणून ते अंतःकरण विज्ञेय सुख आहेत म्हणून सांगितलेले. असा सांख्यांचा आणि वेदांत्यांचा दोघांचाही सिद्धांत आहे. असा सांख्यांचा किंवा वेदांत्यांचा सिद्धांत आहे.
वृत्त्यात्मक सुख आहे. वृत्त्यात्मक सुख म्हणजे काय, की दोन वृत्तीमध्ये जरी आनंद असला तरी आपल्याला काय वाटतं, की एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल झाली तर आपल्याला आनंद मिळतोय. म्हणजेच ती हे अनुकूल आहे अशी संकल्पात्मक जी वृत्ती आहे त्यातनं मला आनंद मिळतोय असा जो भास आहे त्याला वृत्त्यात्मक सुख म्हणतात. नैयायिकांनी सुखदुःख वगैरे आत्मगुण मानलेले आहेत. नैयायिक म्हणजे न्यायशास्त्रकार जे आहेत त्यांनी आत्म्यालाच आत्म्याचेच गुण म्हणजे आत्माच सुखी किंवा दुःखी होतो असं मानलेले, कारण त्यांनी जीवात्म्यालाच आत्मा मानले. मग त्या जीवात्म्यामध्ये बुद्धी आली, मन आले आणि सगळी इंद्रिय आली, म्हणून त्यांनी तसं मानलेलं आहे. म्हणजे आत्मा ज्ञान असेल तेव्हा पूर्ण मानलेला आहे. म्हणजे आत्म्याला पूर्ण ज्ञान झालं की तो पूर्ण असं नैयायिक मानतात. म्हणजे हे जरी त्यांचं वेदांती जे उपनिषद जे तत्वज्ञान आलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं जरी मानणं असलं तरी ज्ञानाचं महत्व त्यांनाही इक्वलच आहे. म्हणजे पूर्ण आनंद हे पूर्ण ज्ञानाशी संलग्न आहे हे तेही मान्य करतात. म्हणजे इथे महाराजांनी वेगवेगळी जी शास्त्र आहेत त्याचा समन्वय घातलेला आहे. वेदांत शास्त्राचं मत, सांख्यशास्त्राचं मत, न्यायशास्त्राचं मत ओव्हरऑल जर बघायला गेलं तर वेगवेगळं आहे. पण त्याच्यातनं आपण कुठे जायचंय हे कळलं पाहिजे, ते महाराज इथे समजवून जात आहेत की या सगळ्याही शास्त्रांच्या दृष्टीने ज्ञान हेच पूर्ण आनंदकारक आहे. आपण बऱ्याच वेळा ऐकतो भक्ती असली की झालं, ज्ञानाचं काय करायचंय, पण खरी भक्ती आहे ती ज्ञानप्राप्ती नंतरच आहे. गोपींची जी भक्ती आहे त्या ज्ञानी होत्या आधीच्या. म्हणजे काही गोपी म्हणजे स्वतः श्रुती आहेत, काही ज्ञानी ऋषी आहेत, ते त्या भक्ताच्या रूपाने आलेले आहेत. तर ज्ञानाला कुठलाही पर्याय नाही. मग ते ज्ञान तुम्ही केवळ भक्तीने मिळवण्यासाठी गोपींसारखी स्थिती किंवा तो अधिकार असायला लागतो, आणि तो अधिकार मिळायलाही आदल्या जन्मी त्यांना ज्ञान झालंय. म्हणजे ज्ञानाला बायपास करून तुम्हाला भक्तीची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे भक्तीनी, साधन भक्तीने ज्ञान मिळू शकतं आणि मग पुढे जी भावासक्ती आहे, जी पराभक्ती आहे ती मिळू शकते. तर ज्ञान असेल तेव्हा पूर्ण, म्हणजे आत्मा ज्ञान असेल तेव्हा पूर्ण मानलेला आहे. ज्ञान नसेल तेव्हा आत्मा ही जड असे सांगितल्यासारखे आहे. म्हणून म्हणजे कोणत्याही थेरी जरी खरी मानली तरी आनंदासाठी ज्ञानाला पर्याय नाही हे महाराज सांगतात. म्हणून हे ज्ञान, सुख, दुःख वगैरे सर्व मनोधर्म, मनोवृत्त रूप आहेत. मनोवृत्ती रूप पाहिजे इथे, मनोवृत्ती रूप आहे असा सांख्यांनी सिद्धांत मांडलेला आहे. उपनिषद प्रतिपाद्य तोच आहे, ही सर्व मनोरूपे आहेत. म्हणजे उपनिषदही तेच सांगतं की हे आनंद म्हणजे सुख किंवा दुःख हे मनाच्या केवळ विकृती आहेत. विकृती म्हणजे मूळ जे आनंद रूप आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या कशात, मूळ जे रूप आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपलं रूप मानणं, हा ती पहिली विकृती. आणि मग त्यांनी सुख दुःख ही कल्पना ही फक्त मनात आहे आपल्या. त्यामुळे समर्थही सांगतायत मना मानसी दुःख आणू नको रे. म्हणजे मनातच जर दुःख आणलंच नाही तर दुःख होणारच नाही. आणि दुसरं म्हणजे विवेकाने देहबुद्धी सोडून दिली, म्हणजे हा देह मी नाही हे जर मानलं तर देहाचंही दुःख जाणार आहे. तर त्यामुळे सगळं जे दुःख किंवा सुख याचा जो अनुभव आहे तो मनातनं निर्माण झालेला आहे सांगतायत मला. यापैकी शंकरांचं कार्य म्हणजे इंद्रियांनी घेतली जाणारी
जी एकादश सुखे आहेत ती भास्य आहेत, हा विवेक निर्माण करणं. तर हे पाहिलं आपण की ती सुख देणारेही शंकर आहेत, म्हणजे आत्मानंद कायमचा असताना तो न जाणवता या इंद्रियामार्फत घेतल्या जाणाऱ्या बाह्य विषयांच्या भोगातनं सुख मिळतं, ही जाणीव करणारे जसे शंकर आहेत, तसेच ही सुख भासक आहेत हे ज्ञान करून देणारेही तेच आहेत. जे लपवतात तेच दाखवू शकतात ना. समजा एखाद्या माणसाचं, समजा एखादी मौल्यवान वस्तू आहे, तर त्याच्या मित्रांपैकी एकाने चेष्टा म्हणून ती कुठेतरी लपवून ठेवली. ते शोधतायत, मिळत नाहीत, मिळत नाहीत, मिळत नाहीत. मग शेवटी ती लपवून ठेवली ते त्या मित्रालाच माहिती आहे. त्यामुळे ती परत देणारा कोण आहे, तर तो मित्रच आहे. तसंच या भासातनं सुख भासवणारे जरी भगवान शंकर असले, तरी ते सुख भासम मात्र आहे आणि खरा आनंद हा आत्मानंद आहे, हे जाणून देणारेही भगवान शंकर आहेत. म्हणून सगळ्या विद्यांची उत्पत्ती ही भगवान शंकरांकडनं झालेली आहे. त्यापैकी शंकरांचे कार्य म्हणजे इंद्रियांनी घेतली जाणारी जी एकादश सुखे आहेत ती भास्य आहेत, हा विवेक उत्पन्न करणे. त्या त्या विषयाशी संबंध वगैरे सर्व आले. आता त्या त्या विषयांशी मनाचा संबंध येणे, वृत्ती होणे, हे प्रेरकाचं कार्य चाललेलंच आहे. आता इथे परत त्या ईश्वर स्वरूपाच्या वेगवेगळ्या शेड्सची जाणीव महाराज करून देतात. म्हणजे बाहेर भास आहे, तो विषय आहे, तो विषय दृष्टीला दिसण्यासाठी दृष्टीत शक्ती देणं हे सवितृ रूपाने केलेलं आहे. त्या दृष्टीला जे दिसलं त्याचा व्यवस्थित अर्थ लावता यायला गणेश रूपाने ते आहेत. तो भास हीच देवी आहे आणि त्यामुळे तो भास आत येणं हे काम देवीने केलं. आता त्याला सुख किंवा दुःख ठरवणं हे भगवान शंकरांनी केलेलं आहे. हे असं परत परत महाराज मागे येऊन आपल्याला समजावून देत आहेत की त्या त्या विषयांशी मनाचा संबंध येणे म्हणजेच वृत्ती होणे हे प्रेरकाचे कार्य चाललेलंच आहे. संरक्षण कार्य गणपतीचं चाललेलंच आहे. त्याचे भान करणे, प्रकाश करणे हे नगतनया रूपाने चाललेलंच आहे. परंतु ते सुख रूपाने परिणित झाल्यानंतर सुख भासवणे मनाचा साक्षात संबंध चैतन्याशी आहे. अहंकार, बुद्धी, मन या रूपाने जे अंतःकरण झालेले आहे त्याचा साक्षात पहिला अध्यास म्हणजे अंतःकरण अध्यास आहे. आता अध्यास हे मागेही आपण पाहिले. अध्यास म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल ती गोष्ट आहे तशी न दिसता ती वेगळीच काहीतरी भासणे, हा अध्यास आहे. मग आत्मरूप आपलं आनंद रूप ते आपण स्वतः न मानता ते म्हणजे बुद्धी आहे. मग ती बुद्धी परिवर्तनशील आहे. असा जो भास त्याला म्हणतात अध्यास. अध्यासाला अधिष्ठान लागतं. चैतन्य रूप हे अधिष्ठान झालं आणि त्याच्यावर होणारा भास तो अध्यास. तर पहिला भास हा बुद्धी आहे. आपण मागेही पाहिलं की मूळ प्रकृती महामाया निर्माण झाल्यावर पहिला जो भास झालाय ते महत तत्व म्हणजे बुद्धी तत्व आहे. ते बुद्धी तत्व पहिल्यांदा निर्माण झालं, मग अहंकार झाला आणि मग त्या अहंकारात ते प्रणवाचा म्हणजे शब्द रूपाने म्हणजे त्रिगुण झाले. पंचमहाभूतातलं पहिलं आकाश जेव्हा झालं तेव्हा तो शब्द रूपाने ओंकाराचं हे प्रगटीकरण झालं. तर त्यामुळे सर्वात पहिला जो भास आहे हा बुद्धी हाच सर्वात पहिला भास आहे. तर त्यामुळे ती शुद्ध बुद्धी आहे ते म्हणजे आपलं शेवटचं स्टेशन आहे म्हणू शकू आपण. तर तो जरी पहिला भास असला, तिथून जरी आपण मायेच्या गाडीत बसलो असलो तरी तिथून आपण या मागे कोणत्या तरी स्टेशनवर आहोत. तर इथून उलटा प्रवासात शेवटचं स्टेशन लागणार आहे काय, तर ती शुद्ध बुद्धी आहे. त्यामुळे सगळं जे अध्यात्म आहे
ते सगळं अध्यात्म हा बुद्धी विकासच आहे. पूर्ण जो गीतेचा उपदेश आहे तोही बुद्धीचा विकासच आहे. अर्जुन मनाच्या अवस्थेत आहे, तिथपासून त्याला बुद्धीच्या अवस्थेत नेणे हाच तो गीतेचा उपदेश आहे. तर महाराज सांगतायत, अहंकार, बुद्धी, मन या रूपाने जे अंतःकरण झालेलं आहे त्याचा साक्षात पहिला अध्यास म्हणजे अंतःकरण अध्यास आहे. चित ग्रंथी किंवा चित अचित ग्रंथी म्हणतात त्याला, तिथपर्यंत सगळं घालवता येतं. म्हणजे त्या शुद्ध बुद्धीपर्यंतचे बाकी सगळे भास जे आहेत ते त्या बुद्धीच्या साह्याने घालवता येतात. मग एकदा ते शुद्ध बुद्धीपर्यंत पोचलं की कसं आहे की त्या ज्या दालनात भगवंत आहे त्या दालनाच्या दारापर्यंत येऊन पोचलं की भगवंताचं दर्शन आहे आणि मग एकरूपत्व आपोआप होतं. मग तिथे काही करायला लागत नाही. म्हणजे सद्गुरू आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत तिथे घेऊन जातात. जो आज्ञाचक्राच्या पुढे सहस्रापर्यंतचा प्रवास आहे तिथे कर्तृत्व राहत नाही काही. त्या आज्ञाचक्राचा भेद होणे म्हणजे त्या चितग्रंथीचा भेद होणे. त्या चितग्रंथीला चिद अचित का म्हटले? कारण ती सच्चिदानंद आणि बाह्य जग याच्या बरोबर बॉर्डरवर आहे आज्ञाचक्र जे आहे आपलं ते. तर त्यामुळे त्याला चिद अचित ग्रंथी म्हणूनही काही म्हणतात. आणि त्याचा भेद झाल्यावर सच्चिदानंद रूप आपण होतं म्हणून त्याला नुसतं चित ग्रंथीही म्हणतात. तिथपर्यंत सगळं घालवता येतं. परंतु चिदचित ग्रंथीचा भेद होणं अतिशय कठीण काम आहे. चांगदेवांसारखे जिथे सापडले त्यांचा ग्रंथीभेद होऊ शकला नाही. सर्वही परमात्मा एक आहे असं ज्ञान असून सुद्धा चांगदेव ज्ञानेश्वर माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे, मी त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, या गोंधळात त्या चिदचित ग्रंथीचा भेद न झाल्यानेच सापडले. म्हणजे शाब्दिक ज्ञान जरी आहे, योगाभ्यास आहे, 1400 वर्ष शरीर टिकवलंय म्हणजे साधी गोष्ट नाहीये. तेवढी मनाची एकाग्रता आहे. तरीही त्या ग्रंथीचा भेद झालेला नाहीये. म्हणजे चिदचित ग्रंथीचा भेद झाला म्हणजे सगळाच भेद मावळला. मग तिकडे जग वेगळं नाही. सकलमिदं अहंच वासुदेव असं सर्वत्र जे सगळं जे आहे ते एकच आहे. आणि त्याच्या पुढे वासुदेवच सर्व म्हणजे सकलही गेलं आणि अहंकार मीही गेला. तिथपर्यंत जेव्हा गेला तेव्हा तो समहात्मा सुदुर्लभा म्हणून भगवान सांगतायत. तर ज्ञान चांगदेव तिथपर्यंत पोचलेले नाहीये. ज्ञानेश्वर माझ्यापेक्षा कनिष्ठ आहेत, मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, या गोंधळात त्या चिदचित ग्रंथीचा भेद न झाल्यानेच सापडले. वास्तविक ते मृत्युंजय झालेले आहेत. ज्यांनी 14 वेळा मृत्यू चुकवला त्यांना सुद्धा विवेक झाला नाही. भेद म्हणजे विवेक. तर सुखभासक असे जे स्वरूप आहे ते शंकरांचे स्वरूप आहे. सर्वही सुख ही भास्य आहेत, अर्थात विनाशी आहेत. म्हणजे सुख सुख जे म्हणतात, समर्थही म्हणतात, सुख सुख म्हणताय दुःख दाटून आले. सगळी जी सुख आहेत ती संपणारी आहेत आणि संपली की ती दुःखकारक आहेत. कारण कोणत्याही सुखाची मेमरी आपण म्हणतो की अरे त्यावेळी असं चांगलं झालं होतं, हे होतं, ते आत्ता नाही. आत्ता नाही म्हटल्यावर ते सुखच दुःख रूप झालेले आहे. त्यामुळे हे सुख विनाशी आहे. विवेक ज्ञानाचे फल म्हणजे विनाशित्वाचे ज्ञान आणि विनाशित्वाचे ज्ञान म्हणजे वैराग्य आहे. म्हणजे विनाशी काय आहे आणि अविनाशी काय आहे, म्हणजे सत काय आहे आणि असत काय आहे, सदसत विवेक त्याला म्हणतात. किंवा नित्य काय आहे, अनित्य काय आहे, नित्यानित्य विवेक म्हणून सांगितलेलं आहे. क्षेत्र काय आहे आणि क्षेत्रज्ञ काय आहे, क्षेत्रज्ञ विवेक. हे सगळे जे विवेक आहेत किंवा हेय उपादेय विवेक, टाकायला काय पाहिजे आणि ग्रहण काय करायला पाहिजे, हेयोपादेय विवेक. दृग्दृश्य विवेक म्हणजे द्रष्टा कोण आहे आणि दृश्य काय आहे. मग ते दृश्य हे शरीर हेही दृश्य आहे, तसं मन हेही दृश्य आहे आणि बुद्धी हेही दृश्य आहे.
हे कळलं पाहिजे. तर हे सगळे विवेक याच्याच करता आहेत की विनाशी काय आहे आणि अविनाशी सच्चिदानंद काय आहे आणि तेच माझं रूप आहे. आणि एकदा अविनाशी काय आहे आणि ते आनंदरूप आहे हे कळल्यावर काय होतं की तेच वैराग्य आहे म्हणतात महाराज. विनाशित्वाचे ज्ञान आणि विनाशित्वाचे, हा सॉरी, विवेक ज्ञानाचे फल म्हणजे विनाशित्वाचे ज्ञान आणि विनाशित्वाचे ज्ञान म्हणजे वैराग्य आहे. भाष्य म्हणजे कदाचित भाष्य आहे, कदाचित म्हणजे किंचित काळा करतात, थोड्याच वेळा करतात. सर्वदा भाष्य नाही, सतत भाष्य भासत नाहीये. म्हणजे भास कोणता आहे कसं कळायचं की जो कायम टिकत नाही तो भास, आणि भास नसलेला तो सत म्हणजे ओमनी प्रेझेंट ज्याला म्हणतात, सर्वत्र सर्व काळी एकसंध एकसारखा असलेला असा तो सच्चिदानंद आहे. त्याच्यापेक्षाही वेगळं जे आहे तो सगळा भास आहे. सर्वदा भाष्य नाही, कारण त्यालाही कारणे असणारच, तेव्हा भासणार. म्हणजे भास व्हायलाही काहीतरी कारण पाहिजे आणि ते कारण टिकायला पाहिजे. ह्या सगळ्या जोपर्यंत कंडिशन्स आहेत, सच्चिदानंद हा अनकंडिशनल आहे, त्याला कोणतीही कंडिशन नाही. कुठलीही कंडिशन, कोणत्याही क्रायटेरिया शिवाय तो आनंद कायम आहे. तसं या भासाचं नाही, त्याला कंडिशन्स आहेत, त्याच्यातनं सुखभास व्हायलाही कंडिशन्स आहेत. आणि म्हणूनच भगवान गीतेचा उपदेश जेव्हा सुरू झाला तेव्हाच सांगितलेला श्लोक महाराज आता सांगतायत. आहे ना अजून वेळ? मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. त्याचा पुढचा भाग आहे आगमापायनो अनित्यम तांस तितिक्षस्व भारत. याच्या या श्लोकापासूनच सुरुवात आहे. पहिली तितिक्षा सांगितलेली आहे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. मात्रा म्हणजे तन्मात्रा ज्या आहेत, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या तन्मात्रा म्हणजे हे इंद्रियाचे विषय आहेत. मात्रा स्पर्शातू, त्याचा इंद्रियांना स्पर्श झाला म्हणजे कॉन्टॅक्ट झाला. इट इज नॉट जस्ट टच. डोळ्यांनी कॉन्टॅक्ट झाला, ऐकून कॉन्टॅक्ट झाला, स्मेलच्या द्वाराने, टेस्टच्या द्वाराने कॉन्टॅक्ट झाला, त्वचेच्या टचच्या द्वाराने कॉन्टॅक्ट झाला. कोणत्याही आणि विषयांशी जेव्हा संबंध येतो तेव्हा त्यातनं सुख किंवा दुःख निर्माण होतं आणि सुख दुःखाचा अनुभव हाच आत्मानंदापासून बाजूला नेणारा भास आहे. हाच मायेचा पगडा आहे, हेच मायेचं बंधन आहे. म्हणून तो जेव्हा संबंध येतो तेव्हा काय होतं, शीतोष्ण सुख दुःखदा. म्हणजे शीत भासणं किंवा उष्ण भासणं, सुख भासणं किंवा दुःख भासणं, ही जी द्वंद्व आहेत, मला चांगलं बोलला, मला वाईट बोलला, माझा अपमान केला, माझा मान केला, मला मारलं, मला गोंजारलं, हे सगळे द्वंद्वात्मक जे अनुभव आहेत ते सुखदुःखात्मक जे आहे तो इंद्रियांचा त्या विषयाशी संबंध आल्यामुळे होतोय. आणि तितिक्षा म्हणजे तो इंद्रियांचा त्या विषयांशी संबंध तोडणे. तितिक्षा म्हणजे आपण म्हणजे ह्या गीतेच्या श्लोकाचंही भाषांतर अगदी स्टँडर्ड ग्रंथात जरी बघायला गेलं तरी त्याला सहनशक्ती म्हणतात. पण तेवढाच अर्थ नाहीये. महाराजांनी 24 गुरु दत्तात्रयांचे त्यातला पहिलाच गुरु पृथ्वी आहे, तो तितिक्षेसाठीच केलेला आहे. तर त्याच्याबद्दल सांगताना महाराजांनी तितिक्षा म्हणजे काय सांगितलंय ते म्हणजे अप्रतिकारपूर्वक ती गोष्ट सहन करणे. अप्रतिकारपूर्वक म्हणजे मनातही विकल्प, हे चांगलं नाही हा पण एका प्रकारचा प्रतिकार झाला, हे नकोय वाटणं हाही प्रतिकार झाला. म्हणजे दुःख हे मला नकोय किंवा हे मला टोचतंय ते नकोय, ही भावना जेव्हा नाहीये तेव्हा ती दुःखाचीच कल्पना गेली, सुखाचीही कल्पना गेली. हे केव्हा होईल, जेव्हा इंद्रिय आणि तो विषय याचा संबंधच तोडला. ती खरी तितिक्षा आहे. आणि ती तितिक्षेचा अभ्यास हा अध्यात्मातला सर्वात पहिला अभ्यास आहे. तितिक्षेचा जर अभ्यास झाला नाही तर कितीही काही तुम्ही करा त्याचा काहीही उपयोग होत नाही. तितिक्षा ही पहिली स्टेप म्हणून सांगितलेली आहे. म्हणून गीतेचा उपदेश या श्लोकाने सुरुवात केलेला आहे.
आता त्याचा अर्थ महाराजही सांगतायत, इंद्रियांचा आणि विषयांचा संबंध आला म्हणजे सुखदुःखादी उत्पन्न होतात. ती विनाशी आहेत, अर्थात ती त्याज्य आहेत. भासक जे सुख आहे, मूळ सुख म्हणजे चैतन्य, सच्चित सुख, हे भासक जे आहे ते शंकर स्वरूप आहे म्हणून शेवटी सांगितलेलं आहे. जोपर्यंत आपल्याला आपणच सच्चिदानंद आहोत हे जाणवत नाही किंवा या अवस्थेत आपण येत नाही, तोपर्यंत त्या सच्चिदानंदचा जो एक्सपिरियन्स आहे तोही पूर्ण नाहीये, तोही भासात्मक आहे. पण तो आपल्याला एनकरेजिंग आहे. जसं नारद महर्षींना आधीच्या जन्मात एकदा भगवंत त्यांच्या मनात प्रकट झाले आणि मग ते रूप दिसेना, तेव्हा मग रडायला लागले नारद आणि तळमळीने ते परत ध्यानात आणण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आकाशवाणी झाली की तुला असं रूप आहे, ईश्वर तत्व आहे, ते आनंद रूप आहे, हे कळण्याकरता म्हणून एक झलक दाखवल्यासारखं केलंय. आता तू हे पूर्ण आयुष्य तुझं तपात घालवलंस की पुढचा जन्म तुला ब्रह्मदेवांचा मुलगा म्हणून येईल आणि मग माझं कायमचं सानिध्य तुला मिळेल असं सांगितलं. तर हे जोपर्यंत पूर्ण समाधी अवस्था आणि पुढे त्याच्याही पुढे सहजावस्था येत नाही, तोपर्यंत ते सुख ते आत्मसुख म्हणूनच धरलं जातं. आत्मस्वरूप झालं की मग ती स्वतःची स्थिती बनते. तोपर्यंत तेही सुख म्हणून आपण बैठकीला बसतो तेव्हा मला आनंद झाला, तर तो सच्चिदानंदाचा जास्त आविष्कार असला तरी आत्ता तो सुखरूप आहे. म्हणूनच तो जातो ना. बैठकीत बसून झालं की तो आनंद कमी झाला, कमी झाला, व्यवहारात अडकलो, गेला. पण एकदा समाधी, निर्विकल्प समाधी लाभ झाला किंवा त्याच्याही पुढे जाऊन सहजावस्थेपर्यंत जर तो महात्मा पोचला असेल, तर तो आनंद कधीही कमी होत नाही. तेव्हा ती त्याची स्वाभाविक स्थिती पर्यंत तो पोचला. तोपर्यंत तो थोडासा भाष्य म्हणूनच धरला गेलाय. मूळ सुख म्हणजे चैतन्य, सच्चित सुख, हे भासक जे आहे ते शंकर स्वरूप आहे म्हणून शेवटी सांगितलं. एकादश सुखभासकमीशस्य हि रूपम श्रुतिसिद्धम शंकरम इति भवहारक रूपम. शंकर हे संहार करते आहेत असं म्हणतात. संहार करायचा म्हणजे काय? भवहारक ते आहेत. शंकर संहार करतात. कशाचा संहार करतात? आत्म्याचा तर संहार होत नाही. भगवानही सांगतात नैनं चिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावका. म्हणजे शस्त्राने त्याला मारू शकत नाही, अग्नीने जाळता येत नाही, पाण्याने ते ओलं होत नाही, असं ते आत्मतत्व आहे. मग शंकर संहार करतात. संहार करतात म्हणजे कशाचा करतात? भवहारका म्हटलेला. भवम भवानी सहितम नमामी आपण म्हणतो. त्यांना भव म्हटलंय कारण ते भवाचा अनुभव करून देणारेही तेच आहेत आणि भवातनं बाहेर काढणे, भवहारक